महादेव जय महादेव। नमस्कार। महर्षीकरी आश्रमशाळा कामशेत तालुका मावळ जिल्हा पुणे बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त मी किल्ले स्पर्धा 2025 दीपावलीचे औचित्य साधून मी अक्षरानंत मोरमारे इयत्ता 5वी मध्ये शिकत असून ऐतिहासिक किल्ले शिवनेरी गिरिदुर्गाची माहिती सादर करून दाखवणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला व त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई होते। छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण शिवनेरी किल्ल्यावरतीच गेले। छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शिवाई देवीच्या नावावरनं शिवराजे असे नाव ठेवण्यात आले। शिवनेरी किल्ल्याचा पहिला दरवाजा महादरवाजा, दुसरा हत्ती दरवाजा, तिसरा शिवाई दरवाजा आणि चौथा पीर दरवाजा। तटबंदी, बदामी टाके, छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ व तोफा, बुरुज, कडेलोट म्हणजे ज्या आधी लोकांना मृत्यूदंडाची शिक्षा व्हायची तेव्हा त्या कडेलोट टोकावरनं ढकलून देण्यात यायचं। पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर, वीट, माती, दगड आणि पुष्टा याचा मी वापर करून किल्ला बनवला आहे। धन्यवाद। नमस्कार। मी महर्षी कर्वे आश्रमशाळा कामशेतची विद्यार्थिनी छकुली रामदास हांडे इयत्ता 9वी। फायनली आमचा किल्ला 3 दिवसानंतर पूर्ण झालेला आहे। किल्ल्यावर गेला असाल तर त्याच्यावरती काही छोट्या छोट्या गोष्टी दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे। तर तुम्हाला प्रश्न पडलाच असेल, हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढ्या समुद्रात एवढ्या अवघड ठिकाणी का बांधला असेल? शिवाजी महाराजांनी सिंधू सागरावर सत्ता निर्माण करण्यासाठी हा किल्ला बांधला आहे। सिंधुदुर्ग किल्ला बांधण्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे ज्याचा आरमार त्याचा समुद्र। किल्ल्याच्या निर्मितीचे काम स्वराज्यातील बांधकाम खात्यातील अधिकारी हिरोजी इंदुलकर यांना दिले। 25 नोव्हेंबर 1664 रोजी भूमिपूजन झाले आणि हा किल्ला 29 मार्च 1667 रोजी बांधून पूर्ण। आपण या किल्ल्याची रचना कशी केली आहे? हा आहे मुख्य प्रवेशद्वार। मला प्रश्न पडला असेल, या मुख्य दरवाजाच्या समोर ही तटबंदी का बांधली आहे? कारण जेव्हा शत्रू या किल्ल्याचे निरीक्षण करतो तेव्हा सहजासहजी मुख्य प्रवेशद्वार दिसत नाही। तोफेचा हमला केला तर समोर गोमुख बुरुज आहे। हो, तर तुम्हाला सांगायचे राहूनच गेले, जेव्हा ह्या किल्ल्याचे बांधकाम चालू होते तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्यामध्ये कैदखान्यात टाकले होते। तेव्हा हिरोजी इंदुलकर यांनी स्वतःच्या खर्चातून हा किल्ला पूर्ण केला। अशा प्रकारे इथे हा किल्ला तुम्हाला मी पुरेपूर दाखवण्याचा प्रयत्न केला। कधीच गेला माझ्या राजार माझ्या शिवभार माझ्या राजार माझ्या शिवभार माझ्या राजार माझ्या शिवभार माझ्या राजार माझ्या शिवभार शोध कुठं
नमस्कार, माझे नाव तनुजा मंगेश साबळे. मी इयत्ता 9वी शिकते. माझ्या शाळेचे नाव महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था अनुदानित आश्रमशाळा कामशेत. मी आज सिंधुदुर्ग हा किल्ला तयार केला आहे. सिंधुदुर्ग किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी 1664 ते 1667 दरम्यान बांधलेला एक भक्कम असा जलदुर्ग आहे, जो महाराष्ट्रातील मालवण जवळच्या कुर्टे बेटावर वसलेला आहे. परदेशी व सिद्धितांच्या मनातील उपद्रव घालवण्यासाठी हा किल्ला उभारण्यात आला. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या या किल्ल्याला जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोचे मानांकन मिळाले आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्याचे महत्त्व हे सांगतात की कोकण किनारपट्टीचे संरक्षण करण्यासाठी हा किल्ला उभारण्यात आला होता. चला आता तर बघू या किल्ल्याच्या आतमध्ये काय काय आहे. या किल्ल्याच्या आतमध्ये प्रमुख 5 दरवाजे आहेत. त्यातीलच प्रमुख प्रवेशद्वार म्हणजे हे द्वार 2 बुरुजांच्या मध्ये बांधलेले आहे, त्यामुळे ते बाहेरून सहजपणे ओळखता येत नाही. या गोमुक्त पद्धतीच्या बांधणीमुळे दरवाजा लपलेला असतो आणि किल्ल्याची सुरक्षितता वाढते. त्यानंतर देऊळ दरवाजा. हा दरवाजा भवानी मातेच्या देवळाकडे जाणारा दरवाजा आहे. नंतर खास दरवाजा. असे मानले जाते की या खास दरवाजाने श्री छत्रपती शिवाजी महाराज सभेत यायचे किंवा दरबारात यायचे. त्यानंतर तोफखाना दरवाजा. तोफखाना दरवाजात तोफ ठेवले जातात. नंतर गुप्त दरवाजा. गुप्त दरवाजाचा वापर श्री छत्रपती शिवाजी महाराज संकटकाळी उपयोग करायचे. नंतर याच किल्ल्यात अनेक विहिरी आहेत, परंतु प्रमुख 3 विहिरी आहेत. त्यातीलच मुख्य विहिरी म्हणजे दूध विहीर, साखर विहीर आणि दही विहीर. या विहिरींना अशी नावे का आहेत याचे कारण आहे. कारण बाहेर जरी अरबी समुद्र असला तरी या विहिरींमध्ये गोडे पाणी येते, त्यामुळे यांचे नाव असे ठेवण्यात आले. नंतर या किल्ल्यावर अनेक मंदिरे आहेत. त्यातीलच मुख्य मंदिरे म्हणजे शिवराजेश्वर मंदिर, त्यानंतर भवानी मातेचे मंदिर व किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या बाजूलाच हनुमान मंदिर देखील आहे. शिवाजी महाराजांच्या किल्ल्यात अनेक बुरुज आहेत. त्यातीलच गोमुख बुरुज व निशाण बुरुज. किल्ल्यात निवास करणाऱ्या लोकांचा वाडा देखील आहे. वाड्यात चूल आहे. तुळशी वृंदावन किल्ल्याच्या आत आहे. किल्ल्याच्या मध्ये आहे व किल्ल्याच्या आतच तलाव देखील आहे. तसेच किल्ल्याच्या आजूबाजूला व किल्ल्याच्या आत नैसर्गिक दृश्य ही आहे. म्हणजेच हा किल्ला अरबी समुद्रावर बांधलेला आहे, त्यामुळे हे मनमोहक दृश्य प्रस्तुत करतो. समुद्रकिनारे उदाहरणार्थ तारकर्ली, देवबाग, मालवण निसर्गरम्य आहेत. त्यामुळेच हा किल्ला असा सुंदर दिसतो. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव गायत्री मुकुंद बांगारे. मी इयत्ता 9वी शिकते. माझ्या शाळेचे नाव महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था अनुदानित आश्रमशाळा कामशेत, तालुका मावळ, जिल्हा पुणे. आम्ही येथे सुवर्णदुर्ग हा किल्ला बनवलेला आहे. सुवर्णदुर्ग हा महाराष्ट्रातील पश्चिम किनाऱ्यावर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीच्या हेरणे बंदराजवळ अरबी समुद्रात हा किल्ला आहे. हा किल्ला शिवाजी महाराजांनी या कारणाने बांधला आहे की समुद्रातील जी देवाणघेवाण आहे ती सुरळीतपणे चालावी. या किल्ल्याचे रक्षण करण्यासाठी किल्ल्याच्या बाजूला 3 किल्ले उभारण्यात आलेले आहेत. कनकदुर्ग, फतेहदुर्ग, गोवागड हे 3 किल्ले किल्ल्याच्या संरक्षणासाठी बांधलेले आहे. हा किल्ला 1660 मध्ये शिवाजी महाराजांनी पेशव्यांच्या ताब्यात दिला होता. या किल्ल्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हा किल्ला महाराजांनी स्वराज्यातील देवाणघेवाणीसाठी बांधलेला आहे.
हा किल्ला जागतिक वारसा स्थळामध्ये सुद्धा घेण्यात आलेला आहे. प्रथम जेव्हा आपण गडावर जातो तेव्हा इथे महादरवाजा आहे. त्या महादरवाजा म्हणून ह्या दरवाजाला नाव आहे हनुमंत दरवाजा. या दरवाजाच्या समोरच आत शिरताना आपल्याला एक कासव आणि हनुमानाची मूर्ती आहे. पुढे गेल्यावर आपल्याला एक चौकोनी विहीर दिसते. चौकोनी विहिरीच्या पुढेच गेल्यावर एक कोठार आहे. कोठारीच्या पुढे गेल्यावर पुढे मोठ्या बुरुजाखाली एक कोठार आहे. तिथे आधीच्या काळी दारू गोळा वगैरे बनवला जायचा. त्याच्यानंतर इकडे गडाच्या बाजूने आल्यास आपल्याला इथे मंदिर आहे. गडावर मंदिर नव्हते, परंतु ते काही उत्सव भरले जायचे म्हणून तिथे मंदिर सुद्धा कधी कधी बांधायचे. इकडे हा महाराजांचा राजदरबार आहे. इथेशी चोर दरवाजा आहे. बाजूलाच 2 तलाव आहेत. 2 तलावांच्या पुढे गेल्यावर शेवटच्या वरच्या टोकाला एक टाकी व टाकीच्या बाजूला कोठार आहे. कोठारीच्या बाजूकडून चालत गेल्यावर इथे दरवाजाच्या बरोबर मागे एक विहीर आहे. त्या काळी या दोन्ही विहिरींचा पाण्यासाठी वापर केला जायचा. गडाला 15 बुरुज आहेत. हा पहिला बुरुज, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, हा मोठा बुरुज, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा, 11वा, 12वा, 13वा, 14वा आणि तो शेवटचा 15वा. धन्यवाद. माझे नाव स्नेहा राजपूत. मी आता दुसरी शिकत आहे. सिंधुदुर्ग या किल्ल्याची माहिती सांगणार आहे. मी सिंधुदुर्ग किल्ला बनवला आहे. सिंधुदुर्ग किल्ला हा अरबी समुद्रात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे. त्यांची स्थापना महात्मा 25 नोव्हेंबर 1664 शाही पायवरती झाली आहे. फिरोजी इंदोरकर त्यांनी किल्ल्याचे बांधकाम केले आहे. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव साक्षी प्रकाश पवार. इयत्ता 8वी. शाळेचे नाव महर्षी कर्वे शिक्षण संस्था आश्रम आश्रमशेत. गावाचे नाव वडगाव. किल्ल्याचे नाव जंजिरा किल्ला. भारतातील महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील मुरुड या शहराजवळील एका बेटावर बसलेल्या किल्ल्याचे व पर्यटक स्थळाचे स्थानिक नाव आहे. सध्याच्या महाराष्ट्रात हा किल्ला बांधण्याचे श्रेय मलिक अंबर यांनी 1567 मध्ये बांधल्यानंतर मराठे, मुघल व पोर्तुगीजांनी केलेल्या आक्रमणांना तोंड देण्यासाठी हा किल्ला सिद्धीसाठी महत्त्वाचा होता. असे मानले जाते की छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांना हा किल्ला जिंकता आला नाही. धन्यवाद.
नमस्कार, माझे नाव विशाखा आनंदराव निंगवाले आहे. मी इयत्ता 6वी शिकते. माझे गावचे नाव चांदखेड आहे. माझ्या शाळेचे नाव महर्षी आश्रमशाळा कामशेत आहे. आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतापगड किल्ल्याविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे. ती तुम्ही शांतचित्ताने ऐकावी अशी माझी नम्र विनंती. प्रतापगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचा बांधलेला किल्ला आहे. पर्वतीय किल्ला आहे. महाबळेश्वरच्या हिमस्टोपासून 24 किमी अंतरावर आहे. किल्ल्यावर कोकण किनाऱ्या पट्टीचे प्रतापगड किल्ल्यांचा छाप आणि वरचा अशा 2 भागात विभागला जातो. वरचा किल्ला सुद्धा विभागला जातो हे अंदाज आहे. आणि प्रत्येक किल्ल्याचा प्रतापगड किल्ला मंदिरासह असतो आणि 250 मीटरपर्यंत थेंब असलेले काड्या यांनी भाषमन आहे. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी नीरा आणि कोयन नहागांच्या किल्ल्याची प्रतापगड किल्ला हा सगळ्यात माझ्या मते भाग्याला आहे. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांचा किल्ला आहे. शिस्त संस्कार आणि प्रेम यांचा सांगडा तुमच्या शिकवणीत मिळाले. गोडगंध कवितांच्या ओळीत भावना उमलल्या. छत्रपती शिवाजी महाराजांमुळे हृदय फुलले. धन्यवाद. माझे नाव धीरज किसन मिसाळ. शाळेचे नाव महर्षी कर्वे आश्रमशाळा कामशेत. गावाचे नाव करंजगाव. मी दिवाळीच्या निमित्त सिंधुदुर्ग किल्ला हा बनवला आहे. सिंधुदुर्ग किल्ला हा महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर आहे. तो किल्ला शिवाजी महाराजांनी 1664 साली जिंकला होता. काजल दत्ता दाते, इयत्ता 9वीची विद्यार्थिनी. तर भव्य किल्ला बनवा स्पर्धेमध्ये मीही सहभाग घेतला असून मी प्रतापगड या किल्ल्याची प्रतिकृती बनवलेली आहे. प्रतापगड किल्ला म्हटलं की आपल्याला 1656चा अफजल खानाचा वध नक्कीच आठवतो. शिवाजी महाराजांनी या किल्ल्याच्या पायथ्याशीच अफजल खानाचा पोतडा वाघनख्यांच्या द्वारे बाहेर काढलेला होता. त्यामुळे या किल्ल्याला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झालेले आहे. हा किल्ला लढाऊ भक्कम असून हा किल्ला आजही त्या घटनेमुळे नावाजलेला आहे. या किल्ल्यामुळे शिवाजी महाराजांनी इंग्रजांवर बिना तोफाचा हल्ला करून हा किल्ला जिंकू न देता या किल्ल्यामुळे शिवाजी महाराजांना मोठे यश प्राप्त झालेले होते. या किल्ल्याला त्यामुळे शौर्यगड असेही म्हटले जाते. या किल्ल्यावर एकूण 4 बुरुज आहेत. टेहळणी बुरुज, सूर्य बुरुज, यशवंत बुरुज. या किल्ल्याचे 3 भाग आहेत. मुख्य किल्ला, बालेकिल्ला आणि माची. या किल्ल्यावर एक कडेलोट टोकही आहे. या किल्ल्यावर एक मानवनिर्मित रहाट नावाचा तलाव आहे. या किल्ल्याला प्रथमतः मुख्य प्रवेशद्वार आहे. त्यानंतर महादरवाजा आहे. हा किल्ला बांधण्याचा उद्देश म्हणजे शत्रूंच्या हल्ल्यांपासून आपले राष्ट्राचा बचाव करण्यासाठी व नीरा व कोयना यांचा पाणी पातळीचा प्रवाह यावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला गेला होता. शिवाजी महाराजांनी या किल्ल्यावर अनेक ठिकाणी छोटे छोटे तलाव, टाक्या वगैरे आहेत. या किल्ल्यावर अनेक अशा सोयी आहेत की ज्या महाराजांनी उपलब्ध केलेल्या आहेत. तर हा किल्ला बनवायचा आपला एवढाच उद्देश आहे की आपल्या महाराजांची जी काही संस्कृती, कलाकृती, बौद्धिक क्षमता आणि दूरदृष्टी आहे त्याचा सर्वांना उलगडा व्हावा. धन्यवाद. सारिका तुकाराम लेंडे. इयत्ता 7वी. शाळेचे नाव महर्षी कर्वे आश्रमशाळा कामशेत. गावाचे नाव उंबरविरा. आज मी तुम्हाला सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती सांगणार आहे. सिंधुदुर्ग किल्ला हा महाराष्ट्रातील एक भव्य आणि ऐतिहासिक किल्ला आहे. हा किल्ला शिवाजी महाराजांनी 1664 मध्ये बांधला. या किल्ल्यावरती 33 बुरुज आहेत. या किल्ल्यावरती शिवाजी महाराजांच्या पायाचा व हाताचा ठसा उमटलेला आहे. हा किल्ला अरबी समुद्राच्या
एका बेटावर वसलेला आहे. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव शुभ्रा पाटील बोरमारे. मी आता 7वी शिकते. आज मी तुम्हाला मुरुड जंजिरा या किल्ल्याचा इतिहास सांगणार आहे. मुरुड जंजिरा हा एक किल्ला पाण्यात वसलेला आहे. हा किल्ला आजवर कोणी जिंकलेला नाही. मुरुड जंजिरा ह्या शब्दाचा अरबी भाषेत अर्थ द्वीप असा आहे. जंजिरा या किल्ल्याचे खरे नाव जंजिरा या किल्ल्याचे खरे नाव जंजीर मेहरुल असे आहे. हा किल्ला आजवर कुणी जिंकला नाही. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव समर्थ माहिती. शाळेचे नाव महर्षी आश्रम शाळा कामशेत. गावाचे नाव कासरवाडी. मी जंजिरा किल्ला बनवला आहे. आता पाण्यात असं का बुडू. पाणी नाही आता. नमस्कार, माझे नाव प्रतीक कालराम टोंबे. माझ्या शाळेचं नाव महर्षी कर्वे आश्रम शाळा कामशेत. मी इयत्ता 5वी शिकतो. माझ्या गावाचं नाव कसायचे. माझं किल्ल्याचं नाव मुरुड जंजिरा किल्ला. शिवाजी महाराज की जय. धन्यवाद. माझे नाव वैष्णवी संतोष दरवडे. मी इयत्ता 5वी शिकते. माझ्या शाळेचे नाव महर्षी कर्वे आश्रम शाळा कामशेत. मी मल्हारगड याची माहिती सांगणार आहे. मल्हारगड ज्याला सोनेरी किल्ला असेही म्हणतात, हा पुणे जिल्ह्यातील सासवड जवळचा एक महत्त्वाचा गिरिदुर्ग आहे. मराठा साम्राज्यात बांधलेला हा शेवटचा किल्ला मानला जातो. धन्यवाद. भावुका सर मीच स्वतःला भावुका सर या मावळातून मावळून तू कधीच गेला नाही. माझ्या राजार माझ्या शिव
इथलं नाव नीट कर ना. धमकाचं नाव नीट कर. हे मोडले साईड मला दाखव. शिवाजी महाराज आजरा हे छोटे शिवाजी महाराज दरवाजे दिसलं पाहिजे तुला. नमस्कार, माझे नाव पूजा बाळू मेंगाळ. मी आता 9वी शिकते. आज मी तुम्हाला लोहगड या किल्ल्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. महाराष्ट्र ही किल्ल्याची भूमी प्रसिद्ध आहे. लोहगड किल्ला हा असाच एक ऐतिहासिक किल्ला म्हणून ओळखला जातो. या किल्ल्याची उंची सुमारे 3450 फूट इतकी आहे. या किल्ल्याचा आकार व मजबूती पाहता त्याला लोहगड नाव असे पडले. हा किल्ला लोखंडासारखा असल्यामुळे त्यात शत्रूंनी हल्ले केलेले परतवले गेले. धन्यवाद.